Hello friends, good morning. Today I am having this half kg elephant foot which I removed the skin of elephant foot. सुरण नावाचं एक आपल्याकडे महाराष्ट्रात कंद मिळतो, तर त्याचे वरचं कव्हर काढून घेण्यात आले आणि त्याचे असे स्क्वेअर शेपचे पीसेस करून ते आपण असे कुकरमध्ये थोडीशी जाळी ठेवून त्याच्यात वर ठेवायचे ते आणि 7 मिनिट्स विदाऊट प्रेशर शिट्टी काढून घ्यायची. विदाऊट प्रेशर ते असे कुक करायचे की ते ओव्हर कुक व्हायला नको पण कुक झाले पाहिजे, म्हणजेच तुकडा पडायला नको त्याचा, पण ते कुक झाले पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक पीस दाखवते ह्याच्यात की तो मी असं प्रेस केल्यावर तो कुक झाल्याची खूण दाखवतो आहे, पण त्याचे पीसेस तुकडे तुकडे पडायला नको अशा लेवलला ते कुक करून घ्यायचं. त्यासाठी आपण थोडंसं टॅमरिन त्याच्यात शिजताना टाकतो, कारण जशी अळूची खरखर होते तशी सुरणात पण खरखर होऊ शकते, म्हणून थोडीशी चिंच टाकून आपण हे अशा प्रकारे हाफ kg सुरणाचे पीसेस करून घेतले. आणि मग जिंजर गार्लिक पेस्ट आणि रवा आणि बेसन. आता बेसन पिठात मी तिखट, मीठ आणि सॉल्ट अशा प्रकारे भजीचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्यात आपण ही पेस्ट पण थोडीशी टाकलेली आहे. आणि आता हा जो तवा आहे त्याच्यावर आपण ते पीसेस जे आहेत ते फ्राय करणार आहोत. त्याला सुरणाचे काप असंही म्हटलं जातं किंवा त्याला आपण फ्रिटर्स पण म्हणू शकतो. तर आता मी हे सगळ्या बाजूनी डाळीचं पीठ इव्हनली लावून घेतलं आहे आणि मग त्याला वरनं सिमोलिना किंवा रवा असं त्याच्यात पण घोळवून घेतलं आहे. आणि इथे आता आपलं तेल जे आहे ते तापलेलं आहे, तर त्यात हे पीस आपण आता फ्राय करायला ठेवलेले आहेत. युज्युअल आपण जे फ्रिटर्सचे प्रकार करतो, फॉर एक्झाम्पल कांदा भजी, याची वांग्याची भजी किंवा फ्लॉवरची भजी, मिक्स व्हेज अशा वेगवेगळ्या प्रकारची आपण भजी करतो. बटाट्याची आपल्याला खूप आवडते, तर त्याच्यातच हा एक आगळा वेगळा प्रकार सुरणाची भजी आपल्याला खूप आवडेल. आणि त्या हे जे आपण एलिफंट फूट आहे किंवा सुरण आहे